अजूनही विचार सुरू आहे. काय नेमकी बैठक झाली आणि काय सविस्तर चर्चा झाली? माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेच्या सर्वच मंत्र्यांच्या खात्यांचा आढावा, त्यासोबतच मंत्र्यांच्या कामकाजाचा आढावा शिंदे साहेब स्वतः घेत आहेत. त्या अनुषंगाने एफडीएची आढावा बैठक घेत असताना आयुक्तांनी आणि सचिवांनी जी काही माहिती उपलब्ध करून दिली, आपल्या सर्वांना कल्पना आहे की मागील काही दिवसांमध्ये अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या अग्रेसर कारवाया ह्या महाराष्ट्रामध्ये होत आहेत आणि ह्या कारवाई होत असताना अर्थातच त्यांना संपूर्ण फ्रीडम, कायद्याला धरून कारवाई जिथे जिथे होते त्या ठिकाणी त्यांना आपण पूर्णपणे पाठिंबा हा तुकाराम मुंढेंना आपण दिलेला आहे. आणि तदनुषंगाने ज्या काही अडचणी येत आहेत त्याच्यामध्ये हे अडचणी म्हणण्यापेक्षा त्यांना जे काही योग्यरित्या टॅकल करायला हवे काही काही परिस्थितींना, त्या अनुषंगाने चर्चा होत असताना सर्वप्रथम माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी अशी सूचना केलेली आहे किंवा आदेश दिलेले आहे की आता ह्या सगळ्या शेवटी केसेस ह्या कोर्टामध्ये उभ्या राहणार आणि कोर्टामध्ये आपण केलेली कारवाई तिथे कुठेही ती कागदावरती कमी पडू नये. कारवाई करत असताना आपण जे पंचनामे करतो किंवा कारवाई करत असताना आपण जे काही त्याच्यामध्ये आपण नमूद करतोय ते सगळं कायद्याला धरूनच आहे, परंतु शेवटी आता ज्यांच्या विरोधामध्ये आपण कारवाई करत आहोत ते कोर्टामध्ये जात आहेत, ते मोठे मोठे सॉलिसिटर उभे करतायत, मोठे मोठे ते ऍडव्होकेट उभे करतायत. अशा वेळेला आपली देखील टीम ही सक्षम असली पाहिजे, आपली देखील लिगल टीम ही सक्षम असली पाहिजे. त्या अनुषंगाने माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी तिथे आदेश दिले की आपण ह्यासाठी कोर्टामध्ये ही लढाई जिंकण्यासाठी आपली एक स्पेशल तिथे गरज असेल आपण एक वेगळी लिगल टीम आपण याची उभी करू, जी ज्यांची एफडीएमध्ये ह्या विभागामध्ये ज्यांची एक्सपर्टीज असेल. अर्थातच याच्यामध्ये आपलं लॉ अँड ज्युडिशियरी जे डिपार्टमेंट आहे त्यामार्फत देखील जेवढी मदत घेता येईल तेवढी मदत आपण घ्यायची. एकंदरीत कोर्टामध्ये ज्या काही केसेस चालू आहेत किंवा भविष्यामध्ये ज्या केसेस होतील त्या आपण जिंकल्या पाहिजेत. शेवटी ह्याचं कन्व्हिक्शन झालं पाहिजे. जे गुन्हेगार आहेत तो गुन्हा सिद्ध आपल्याकडनं झाला पाहिजे, त्यांना गुन्हा तो सिद्ध झाल्यानंतर त्यांना शिक्षा व्यवस्थित झाली पाहिजे. तर त्या अनुषंगाने त्या सूचना करण्यात आल्या. दुसरा महत्वाची सूचना किंवा आदेश जे माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी दिले ते म्हणजे आपल्या सर्वांना कल्पना आहे की दुधामध्ये भेसळ करणं काही गुन्हेगारांच्या माध्यमातून गेली अनेक वर्ष ही दुधामध्ये भेसळ होते. वारंवार अनेक केसेस आम्ही देखील पाहिलेल्या आहेत की समजा एखाद्या गुन्हेगाराला आपण अटक केली, तो जामिनावर बाहेर येतो आणि पुन्हा तोच गुन्हा करतोय, पुन्हा तीच दूध भेसळ करतोय. तर अशा वारंवार जे गुन्हा करतायत अशांवरती आपल्याला मकोका लावता येईल का, या बाबतीतली देखील आपण तपासणी केली पाहिजे. आवश्यक असल्यास आपण कायद्यात बदल केला पाहिजे. आता एफएससीआयचा कायदा हा आपण केंद्राचा कायदा आपण जो फॉलो करतोय, गरज पडल्यास केंद्र सरकारकडे आपण बोलणं आपण करू. जे काही सजेशन आपल्याकडे दिल्याच्या नंतर आपण वरना जर का केंद्राचा कायदा बदलायची वेळ आली तर तो पाठपुरावा आपण केंद्रात जाऊन देखील आपण करू. तर अशा पद्धतीच्या सूचना माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी काल दिलेल्या आहेत. आणि विशेष म्हणजे दुधासोबतच गुटख्याच्या बाबतीमध्ये देखील जे काही रिपीट ऑफेंडर्स आहेत त्यांच्यावर देखील कडक कारवाई झाली पाहिजे. मकोका हा तिथे देखील लागू झाला पाहिजे. आपल्या राज्यामध्ये कुठेही गुटख्याचं उत्पादन होत नाही. अन्य राज्यांमधनं हा गुटखा आणला जातो, इथे अवैधरित्या विकला जातो आणि याची मोठी जी काही टोळी आहे आणि वारंवार एकाच गुन्ह्यामध्ये जर का सापडत असतील तर त्यांच्यावर देखील अशी कडक कारवाई झाली पाहिजे. तर गरज असल्यास गृह विभाग, एफडीए विभाग आणि विधी व न्याय अशी एकत्रित बैठक घेण्याच्या सूचना देखील माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी काल मला दिलेल्या आहेत. कारण ह्याच्यामध्ये विधी व न्याय विभागाचे राज्यमंत्री हे आशिषजी जयस्वाल आहेत, आज गृह विभागाचा राज्यमंत्री मी आहे आणि एफडीचा राज्यमंत्री मी आहे. तर या तिघांनी तुम्ही एकत्र मिळून तुम्ही एक प्रस्ताव तयार करा किंवा ह्याच्यामध्ये कसं भविष्यामध्ये आपल्या ह्या केसेस टिकतील, त्या स्ट्रॉंग कशा होतील ह्यासाठीच्या सूचना तुम्ही संबंधित विभागाकडनं घ्या
आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे आपण हे सगळं सादर करू आणि शासनामार्फत आपण ह्याच्यावरती कडक कारवाई करू असे त्यांनी एकंदरीत दिलेल्या या सगळ्या सूचना आहेत. फक्त गुटखाच नाही तर इतर म्हणजे पनीर असेल किंवा मग इतर ज्या ब्रँडेड कंपन्या आहेत त्यांनी देखील हे सगळे उत्पादन, विक्री आणि त्यानंतर वितरण ह्या सगळा संघटित प्रकारे केलं जातं. त्याच्यामुळे संघटित गुन्हेगारीच्या माध्यमातून या सगळ्यांना आता कारवाई केली गेली पाहिजे. संघटित गुन्हेगारी होत असताना मकोका लावत असताना आपल्या सर्वांना कल्पना आहे की आपण ड्रग्जवरती कारवाई करत असताना आपल्याला मकोका जर का लावायचा असेल किंवा ड्रग्जमध्ये जे रिपीट ऑफेंडर्स आहेत, जे कमर्शियल क्वांटिटी हँडल करतात त्यांच्यावरती जर का मकोका लावायचा असला आपल्याला कायद्यात बदल करावा लागला. तर इथे देखील शेवटी मकोका कोणावरती आपण लावतो, जिथे खून होतोय, मर्डर होतोय, अशा बदलीचे जे रिपीट ऑफेंडर्स आहेत त्या ठिकाणी आपण मकोका लावत असतो. म्हणून ड्रगच्या बाबतीत आपण जसा अपवाद केला तशाच पद्धतीचं ह्या बाबतीत देखील झालं पाहिजे, कारण शेवटी हा जीवाशीच खेळ आहे. दुधामध्ये भेसळ करून आज कदाचित एका वेळेला ते त्याचा इफेक्ट हा जाणवत नाही, परंतु कालांतराने जे काही कॅन्सर होतात किंवा काही आपण आता ह्या कारवाईच्या निमित्ताने आपण पाहतोय की दुधामध्ये केमिकल मिक्स केले जात आहेत, कलर्स मिक्स केले जात आहेत. हे जीवाशी खेळण्याचाच हा प्रकार आहे. म्हणून ते मकोकाच्या अंतर्गत आलं पाहिजे अशा पद्धतीचे माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी भावना व्यक्त केली आणि तदनुषंगाने त्याच्यासाठी आवश्यक आम्ही बैठक घेतल्याच्या नंतर त्याच्यावरती योग्य आम्ही ती कारवाई करू. परंतु आमचा नक्कीच उद्देश हा माननीय मुख्यमंत्री मोदयांशी देखील आम्ही या बाबतीमध्ये आमचा संपूर्ण प्रस्ताव आणि आमचं जे काही म्हणणं आहे तयार केल्याच्यानंतर आम्ही त्याच्याकडे सादर करू. माननीय मुख्यमंत्री मोदी याच्यावरती योग्य तो निर्णय घेतील. शिवसेनेची सुनावणी सुरू आहे सर. सुनावणी सुरू असताना 14 दिवस कपिल सिब्बलने वेगवेगळे मुद्दे मांडण्याचा प्रयत्न केला आणि जी घटना पक्षाची होती ती आम्ही दिली होती. मात्र निवडणूक आयोगाने वेगळा निर्णय घेतला. निवडणूक आयोगाने ज्यांना हवाय तसा निर्णय घेतला. आमचं म्हणणंच ऐकून घेतलेलं तसं असं म्हटलं मुख्यमंत्री म्हणले एकनाथ शिंदे ते पण अवैधरित्या म्हणले, इनलिगली पद्धतीने म्हणले. कसं आहे, आज ते जे काही त्यांचं अपील आहे, आज निवडणूक आयोगाने जे काही तिथे निर्णय दिले, तत्कालीन विधानसभा अध्यक्षांनी जे काही निर्णय दिले, त्यानंतर जे काही आजपर्यंतचे निकाल हे माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी जी शिवसेना वाचवली, आमच्या बाजूने आलेले निकाल अर्थातच त्यांना पोटदुखी होणारच आहे. त्यांचा प्रयत्न असंच असणार की आम्ही कसे खोटे आहोत. परंतु मला वाटतं अजूनपर्यंत फक्त एकच बाजू समोर येते. एकदा आमचे जे काही ऍडव्होकेट आहेत किंवा सॉलिसिटर आहेत ते जेव्हा तिथे बाजू मांडायला सुरुवात होईल, ह्याच्यात सगळी काउंटर उत्तरं मिळणार आहेत ना, आणि ती उत्तरं ज्या वेळेला मिळतील तेव्हा आज त्यांचा जो कॉन्फिडन्स आहे ना तो शून्य होईल हा माझा विश्वास आहे. आणि मला वाटतं कोर्टाचा निकाल हा 100% आमच्या बाजूने लागतोय. त्याबद्दल अजिबात आम्हाला कुठलीही शंका नाही आणि आम्हाला कुठली भीतीही नाही, कारण आमची बाजू ही योग्य आहे आणि कायदेशीर सगळी तपासणी करून. कारण आपल्याला सर्व माहिती आहे की विधानसभा अध्यक्षांकडे ज्या काही सुनावण्या झाल्या किंवा जी काही केस उभी राहिली त्याच्यामुळे मी स्वतः एक साक्षीदार होतो आणि साक्षीदार म्हणून ही सगळी केस मी अतिशय जवळनं पाहिलेली आहे. ह्यामध्ये कुठलीही तांत्रिक अडचण नाही. शिवसेना पक्षाची घटना, त्या घटनेमध्ये असलेली तरतूद, त्या तरतुदीनुसार झालेले निर्णय आणि त्या निर्णयाच्या आधारे आज आम्ही आमदार झालो, माननीय एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले. आणि मला वाटतं दोन्ही कोर्टामध्ये एक आपले ऑनरेबल कोर्ट आहे त्यांच्यात मला वाटतं ह्या अगोदर ज्या हिअरिंग झालेल्या तिथं आमचा विजय झालेलाच आहे, परंतु जनतेच्या कोर्टामध्ये देखील आमचा विजय झालेलाच आहे. सर, सध्या विषय जो आहे चर्चेत म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि जयंत पाटलांचा प्रवास, विमान प्रवास, त्याच्यावरती जयंत पाटील यांनी स्टेटमेंट दिलेलं आहे का माझं वैयक्तिक संबंध आहे त्यांच्याबरोबर, परंतु सार्वजनिक कामात त्याचा उपयोग होत नाही. पंतप्रधान किंवा मुख्यमंत्र्यांशी विलिनीकरणासंदर्भात कोणतीही भाष्य झालं नाही. आता बघा, खासगी कार्यक्रमामध्ये एकत्र येणं, खासगीरित्या एकत्र येणं ह्याच्यामध्ये कुठलेही राजकारण आणण्याचं काही कारण नाही. परंतु माननीय शरद पवार साहेब आणि माननीय मोदी साहेबांची मागील 1 महिन्यामध्ये ज्या काही भेटी वाढलेल्या आहेत, त्यांच्यामधला संवाद जो आहे तो वाढलेला आहे. जर का मला वैयक्तिकरित्या जर का विचारलं तर नक्कीच मी ह्यावर देखील म्हटलं होतं की पुढच्या काही दिवसांमध्ये आपल्याला महाराष्ट्रामध्ये मोठ्या घडामोडी होताना दिसतील आणि जे जनतेच्या मनात आहे ते कदाचित होताना मला तरी दिसतंय, परंतु त्याची चाहूल ही कदाचित ही असावी असा माझा अंदाज आहे.